नमस्कार मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्राच्या भूगोलवरती भाग 3. त्यामध्ये आपण महाराष्ट्रातील नदी प्रणाली या घटकावरील परीक्षेला विचारले जाणारे महत्त्वाचे 20 प्रश्नोत्तरे स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत, जे की तुम्हाला पोलीस भरती, तलाठी भरती तसेच सर्व सरळ सेवा भरतीमध्ये उपयुक्त असे 20 प्रश्न आपण पाहणार आहोत. तसेच TCS पॅटर्ननुसार पण ते तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर चला मग वेळ न घालवता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न क्रमांक 1. महाराष्ट्राचे सर्वात जास्त क्षेत्रफळ कोणत्या नदीने व्यापलेले आहे? मित्रांनो, तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर माहीत आहे का? या प्रश्नाचे उत्तर आहे गोदावरी नदीने. कोणत्या नदीने? गोदावरी नदीने व्यापलेले आहे. गोदावरी नदीचे क्षेत्रफळ आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील क्षेत्रफळ आहे 1,53,779 चौरस किलोमीटर. तसेच महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतात नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मगिरी या टेकडीवर गोदावरी नदीचा उगम होतो. त्या नदीचा प्रवाह पूर्व व आग्नेय दिशेस आहे. तसेच गोदावरी नदी ही महाराष्ट्र, तेलंगणा व आंध्र प्रदेश या राज्यातून वाहते व पुढे बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते. तसेच गोदावरी नदीची लांबी महाराष्ट्रातील लांबी आहे 668 किलोमीटर आणि पूर्ण भारतातील लांबी आहे 1465 किलोमीटर. तसेच गोदावरी नदीला दक्षिण गंगा या नावाने देखील ओळखले जाते. अशा प्रकारे तुम्हाला गोदावरी नदीची थोडक्यात माहिती दिलेली आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 2 पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 2 आहे मित्रांनो, महाराष्ट्राच्या वायव्य सरहद्दीला कोणती नदी स्पर्श करून जाते? तुम्हाला माहीत आहे का मित्रांनो, वायव्य सरहद्दीला कोणती नदी उगम पावते व ती स्पर्श करून जाते? माहीत आहे, ती नदी आहे मित्रांनो नर्मदा नदी वायव्य सरहद्दीला स्पर्श करून जाते. महाराष्ट्रातील नर्मदा नदीची लांबी आहे मित्रांनो 54 किलोमीटर महाराष्ट्रातील, आणि पूर्ण भारतातील लांबी जर विचारली तर ती आहे 1312 किलोमीटर. तसेच ती वायव्य सरहद्दीला म्हणजे कोणत्या जिल्ह्यातून जात असेल तुम्हाला सांगता येईल का? तर ती नंदुरबार जिल्ह्याची सरहद्द पार करून जाते अशी इकडून. इकडे पहा मित्रांनो, हा आपला आता महाराष्ट्राचा नकाशा आहे, थोडक्यात समजून घ्या तुम्ही असा. तर ही नदी जी इकडं आहे मध्यप्रदेशमधून इकडून अशी नर्मदा नदी आहे ही, इथून अशी नंदुरबारमधून जाऊन अशी वायव्य सरहद्द हे करते. तर वायव्य म्हणजे तुमच्या लक्षात असेल वायव्य दिशा कोणती असते. वायव्य दिशा म्हणजे ही झाली उत्तर, ही झाली दक्षिण, आणि तर पूर्व आणि पश्चिम, आणि ही झाली आग्नेय, नैऋत्य, पश्चिम, आदन प वा. वायव्य म्हणजे ही दिशा, वा आदन प वा पू. अशा प्रकारे ह्या दिशा झालेल्या आहेत. तर वायव्य म्हणजे ही दिशा, ह्या दिशेला नर्मदा नदी आहे. प्रश्न क्रमांक 3. भीमा नदीचे उगमस्थान कुठे आहे? भीमा नदीचे उगमस्थान कोणाला माहीत आहे का? भीमा नदी ही भीमाशंकर येथे उगम पावते. कुठे उगम पावते? भीमाशंकर येथे. तर भीमाशंकर हे आहे पुणे जिल्ह्यामध्ये, पुण्यामध्ये. आणि भीमा नदीची लांबी माहीत आहे का मित्रांनो तुम्हाला? भीमा नदीची लांबी महाराष्ट्रातील लांबी आहे 451 किलोमीटर. आणि भीमा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे मित्रांनो? तर भीमा नदी ही कृष्णा नदीची उपनदी आहे. कोणत्या? कृष्णा नदीची उपनदी आहे. तर अशा प्रकारे आपण तिसऱ्या प्रश्नाविषयी थोडक्यात माहिती पाहिलेली आहे. प्रश्न क्रमांक 4 पाहूया. प्रश्न क्रमांक 4 आहे, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा समावेश कृष्णा नदीच्या खोऱ्यात होतो? तर मित्रांनो, खाली काही 4 जिल्हे दिले आहेत ऑप्शनमध्ये. त्याच्यापैकी तुम्हाला कृष्णा नदीच्या खोऱ्यामधील जिल्हा कोणता आहे तो माहीत आहे का? तर तो जिल्हा आहे कोल्हापूर जिल्हा आहे मित्रांनो. तर आता चला ह्या प्रश्नावरून आपण कृष्णा नदीविषयी थोडक्यात माहिती पाहू. कृष्णा नदीचा उगम हा महाबळेश्वर येथे होतो. महाबळेश्वरात इथे उगम होतो. महाराष्ट्रातील त्याची लांबी आहे 282 किलोमीटर महाराष्ट्रातील, आणि पूर्ण भारतातील विचारली तर पूर्ण भारतातील लांबी आहे 1400 किलोमीटर. आणि कृष्णा नदी खोऱ्यामध्ये
कोल्हापूर जिल्ह्याचा पूर्ण भाग येतो, कोल्हापूर जिल्ह्याचा, तसेच पूर्ण कोल्हापूर जिल्हा येतो, तसेच सातारा, सांगली या जिल्ह्याचा काही भाग येतो मित्रांनो. अशा प्रकारे आपण थोडक्यात माहिती पाहिलेली आहे कृष्णा नदीविषयी. प्रश्न क्रमांक 5 पाहूया मित्रांनो. व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि कुठे काही चुकत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सुधार करू, बोलण्यामध्ये म्हणा किंवा कशामध्ये म्हणा. तर प्रश्न क्रमांक 5 पाहूया आपण. नीरा नदी डॅश जिल्ह्याची सरहद्द निर्माण करते. नीरा नदी ही पुणे आणि सातारा जिल्ह्याची सरहद्द निर्माण करते. पुणे जिल्हा. प्रश्न क्रमांक 6 आहे. कराड येथे कोणत्या नद्यांचा संगम होतो? कराड येथे कोणत्या नद्यांचा संगम होतो? कराड येथे मित्रांनो ऑप्शन बी आहे याचं उत्तर. कृष्णा आणि भीमा नद्यांचा संगम होतो पहा इथे. कृष्णा आणि भीमा नदीचा संगम होतो. प्रश्न क्रमांक 7 पहा. प्रश्न क्रमांक 7 आहे मित्रांनो. महाराष्ट्रात पुन्हा प्रवेश करणाऱ्या किती नद्या आहेत? महाराष्ट्रामध्ये पुन्हा प्रवेश करणाऱ्या किती नद्या आहेत? तर म्हणजे पुन्हा प्रवेश म्हणजे ते महाराष्ट्रातच उगम पावतात मित्रांनो. पण पुन्हा महाराष्ट्रातच येणाऱ्या 3 नद्या आहेत असं ऑप्शन क्रमांक याचं उत्तर आहे 3. 3 नद्या आहेत महाराष्ट्रात पुन्हा उगम येणाऱ्या, परत दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन पुन्हा महाराष्ट्रात येतात. तर त्या 3 नद्या तुम्हाला माहीत आहेत का मित्रांनो कोणत्या आहेत? त्याच्यामध्ये एक नंबर आहे पहा तापी नदी. त्याच्यानंतर दुसरी आहे पहा मित्रांनो आपली गोदावरी नदी. आणि तिसरी आहे पैनगंगा नदी. ह्या 3 नद्या ज्या आहेत, या 3 नद्या महाराष्ट्रातच उगम पावतात. आणि तापी नाही आहे महाराष्ट्रातून पुन्हा दुसऱ्या महाराष्ट्रातून नाही मित्रांनो. महाराष्ट्रात काही नद्या याच्यातल्या 1-2 नद्या महाराष्ट्रात उगम पावतात. तापी नदी ही वरती मध्य प्रदेशमध्ये उगम पावते. नाही, तापी पण पावते. 3 नद्या परत महाराष्ट्रात येतात मित्रांनो, लक्षात राहू द्या. 3 नद्या ह्या महाराष्ट्रात पुन्हा प्रवेश करतात, तापी, गोदावरी. पुढचा प्रश्न आहे 8वा प्रश्न आहे मित्रांनो. 8व्या प्रश्नामध्ये तापी नदीची मुख्य उपनदी डॅश आहे. तर तापी नदीची मुख्य उपनदी विचारलेली आहे मित्रांनो या प्रश्नामध्ये. तर तापी नदीची मुख्य उपनदी आहे पूर्णा नदी. ही तापी नदीची मुख्य नदी आहे मित्रांनो. कोणती? पूर्णा नदी. आपण प्रश्न 9 क्रमांक महत्त्वाचा आहे मित्रांनो, हा पेपरला येऊ शकतो. हा प्रश्न आहे. कोकणात सर्वात जास्त लांबीची नदी डॅश ई आहे. तर कोकणातील सर्वात लांब नदी कोणती आहे मित्रांनो? सर्वाला वाटतं की आपल्याला वाटतं उल्हास नदी मोठी वाटते, क्षेत्रफळ जास्त असं वाटतं तिचं. पण मित्रांनो उल्हास नदी नाही आहे. तर कोकणातील सर्वात लांब नदी आहे वैतरणा नदी. ही कोकणातील सर्वात लांब नदी आहे. आणि जर विचार केला तर कोकणातल्या नद्या ज्या आहेत त्यांची लांबी खूप कमी आहे मित्रांनो. कोकणातील नद्यांची लांबी साधारण 49 ते 151 किलोमीटर इतक्याच लांबीच्या नद्या आहेत. नदीची जर लांबी पाहिली आपण तर वैतरणा नदीची लांबी आहे मित्रांनो 135 किलोमीटर. आणि त्याच्या खाली आहे उल्हास नदी. उल्हास नदीची लांबी आहे 122 किलोमीटर. अशा प्रकारे या 2 नद्या आहेत मोठाल्या. अनेक पण आहेत भरपूर, पण ह्या महत्त्वाच्या प्रश्नाच्या दृष्टीने ह्या 2 ध्यानात ठेवा. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 10 पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 10 काय आहे मित्रांनो? चंद्रपूर जिल्ह्यात प्रसिद्ध डॅश तलाव आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोणता तलाव प्रसिद्ध आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर चंद्रपूर जिल्ह्यामधला प्रसिद्ध तलाव आहे ताडोबा तलाव. हा प्रसिद्ध आहे मित्रांनो. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. ठाणे जिल्ह्यात डॅश येथे गरम पाण्याचे झरे आहेत. ठाणे जिल्ह्यामध्ये कोणते गरम पाण्याचे झरे आहेत तुम्हाला माहीत आहे का मित्रांनो? तर याचं उत्तर आहे वज्रेश्वरी. वज्रेश्वरी हे ठाणे जिल्ह्यातील गरम पाण्याचे झरे आहेत मित्रांनो. हे नक्की लक्षात ठेवा. हा पण प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो आपण. प्रश्न क्रमांक 12. काही प्रश्नाचं स्पष्टीकरण देत नाही मित्रांनो, छोटाले प्रश्न आहेत ते ध्यानात राहतात फास्टमध्ये. प्रश्न क्रमांक 12 आहे मित्रांनो. कोकणातील नद्या डॅश वाहिनी आहेत. तर कोकणातील नद्या तुम्हाला माहीत आहेत का कशा आहेत? कोकणातील नद्या ह्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत मित्रांनो. आता हे पहा मित्रांनो, आता एक जसा जमून तसा महाराष्ट्राचा मॅप काढतो मी साधारण. हा आपला कोकण भाग आहे. त्या कोकण भागातली ज्या नद्या आहेत इकडे ज्या वाहून येणाऱ्या आहेत कोकणातून, ह्या पश्चिमेकडे वाहतात. ही दिशा आहे पश्चिम आणि ही दिशा आहे पूर्व. तर बाकीच्या ज्या नद्या आहेत आपल्या गोदावरी ह्या त्या दुसऱ्या बाकीच्या कृष्णा, भीमा ह्या पूर्वेकडे वाहत जातात. पश्चिम बंगालच्या उपसागरात मिळतात. तर आणि ह्या ज्या पश्चिमेकडे असतात त्या अरबी समुद्राला मिळतात मित्रांनो. त्याच्यामध्ये नर्मदा, तापी,
ह्या महाराष्ट्रातून जातात. बाकीच्या पण आहेत कोकणातील बऱ्याच, उल्हास, तेरेकेल, बऱ्याचशा आहेत. त्या तुम्हाला मी सांगू शकतो, पण आता आपल्याला एवढा टाईम नाही आहे. सगळे 13. प्रश्न क्रमांक 13 आहे मित्रांनो. मध्य प्रदेशातील बरानपूर खिंडीतून महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात डॅश शहराजवळ तापी नदी पुन्हा प्रवेश करते. हा जो आपण प्रश्न पाहितला होता मागं मित्रांनो 3 नद्यामध्ये, त्याच्यामधलाच हा प्रश्न आहे. जो मध्य प्रदेशमधून जळगाव जिल्ह्यामध्ये तापी नदीची प्रवेश करते, तर ते जिल्ह्यात कोणत्या शहरात प्रवेश करते असं विचारलेलं आहे. तर ते शहर आहे मित्रांनो रावेर शहरामध्ये ती पुन्हा प्रवेश करते. चला तर मग पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 14 पाहूया. प्रश्न क्रमांक 14 आहे मित्रांनो. गोदावरी खोऱ्याची किती प्रमुख उपखोरे आहेत? हा थोडासा मिस्टेक झालेला आहे इथं, उपवरे झाला आहे, तर ते उपखोरे आहेत मित्रांनो. टायपिंग मिस्टेक झालेली इथं, उपखोरे गोदावरी नदीची उपखोरे किती आहेत? गोदावरी नदीची उपखोरे आहेत मित्रांनो टोटल 8. किती उपखोरे आहेत? 8. तर ते तुम्हाला 8 उपखोरे माहीत आहेत का मित्रांनो? माहीत नसले तर सांगतो पहा. गोदावरी मुख्य खोरे, गोदावरी पूर्णा खोरे, मांजरा खोरे, पैनगंगा खोरे, वर्धा खोरे, वैनगंगा खोरे, प्राणहिता खोरे, इंद्रावती खोरे, हे असे 8 प्रकारचे उपखोरे आहेत मग गोदावरी नदीची. आणि सर्वात जास्त गोदावरी नदीलाच उपखोरे आहेत मित्रांनो, ते ध्यानात राहू द्या. चला तर मग पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 15. भारतात गंगा नदीच्या खालोखाल डॅशला पवित्र नदी मानली जाते. तुम्हाला माहीत आहे का मित्रांनो, गंगा नदीच्या खालोखाल कोणती पवित्र नदी आहे? गंगा नदीच्या खालोखाल कोणत्या नदीला पवित्र नदी मानली जातात? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, गंगानंतर गोदावरी या नदीला पवित्र नदी मानली जाते. कोणत्या नदीला? गोदावरी नदीला पवित्र नदी मानली जाते गंगेनंतर. आणि गोदावरीचा उगम कुठे आहे? आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे मित्रांनो, हे ध्यानात राहू द्या. तर चला ह्या प्रश्नामध्ये आपल्याला आता गंगा नदीविषयी थोडीशी माहिती असायला हवी आपल्याला, कारण की गंगा नदी ही भारतातील सर्वात लांब नदी आहे मित्रांनो. गंगा नदीचा उगम हा कुठे होतो तुम्हाला माहिती आहे का? गंगा नदीचा उगम होतो गंगोत्रीमध्ये मित्रांनो. गंगोत्री हिमनदी उत्तराखंड येथे होतो का? तर जिथं उगम होतो गंगा नदीचा, तिथं तिला वेगळं नाव आहे मित्रांनो. तिचं नाव भागीरथी असं नाव आहे पहा मित्रांनो, भागीरथी. आणि गंगा नदीची पूर्ण लांबी आहे मित्रांनो 25 किलोमीटर, सर्वात लांब नदी आहे मित्रांनो. आणि नंतर पुढे देवप्रयाग येथे, कुठे? देवप्रयाग येथे कोणची? भागीरथ आणि अलकनंदा ह्या 2 नद्या मिळून गंगा नदी असं नाव होतं पुढं त्यांचं. गंगा नदी असं म्हटले जाते पुढं त्याला. पण ते, आणि गंगा नदी ही जी आहे पुढील राज्यातून जाते पहा मित्रांनो. कोणकोणत्या राज्यातून जाते? उत्तराखंड, नंतर उत्तर प्रदेश, नंतर बिहार, नंतर झारखंड, आणि शेवटी पश्चिम बंगालमध्ये जाऊन बंगालच्या उपसागरात जाऊन त्रिभुज प्रदेश तयार करते. अशा प्रकारे या प्रश्नाचं मी तुम्हाला स्पष्टीकरण दिलेलं आहे थोडक्यामध्ये. त्याच्यानंतर चला मग तो याच्या पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 16. प्रश्न 16 आहे मित्रांनो. अजंठा टेकड्यात डॅश नदीचा उगम होतो. अजंठा टेकड्यामध्ये कोणत्या नदीचा उगम होतो? अजंठा टेकड्यामध्ये पैनगंगा या नदीचा उगम होतो मित्रांनो. हा प्रश्न ध्यानात राहू द्या, येऊ शकतो एक्झाममध्ये, शॉर्टमध्ये आहे ना, त्यामुळं पोलीस भरतीला येऊ शकतो हा. प्रश्न क्रमांक 17 पहा मित्रांनो. 17मध्ये काय विचारले? महाराष्ट्रात कृष्णा नदीचा प्रवाह फक्त डॅश किलोमीटर लांबीचा आहे. तर महाराष्ट्रातला तिचा प्रवाह किती आहे टोटल माहिती आहे मित्रांनो तुम्हाला? आपण कृष्णा नदीविषयी माहिती पाहिलेली आहे पहिल्या 4थ्या प्रश्नामध्ये. कृष्णा नदीचा महाराष्ट्रातील प्रवास आहे मित्रांनो 282 किलोमीटर. किती? 282 किलोमीटर. आणि पूर्ण किती आहे मग? पूर्ण भारतातील 1400 किलोमीटर. चला तर मग याविषयी आपण माहिती घेतलेली आहे प्रश्नामध्ये आधीच्या. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 18. नर्मदा नदी खोल डॅश वाहते. तर त्यांचा प्रश्न असा आहे मित्रांनो, नर्मदा नदी खोल कशी वाहते व थोडक्यात विचारले आहे या प्रश्नामध्ये. तर नर्मदा नदी ही खोल घळईतून वाहत जाते पहा मित्रांनो. आता नर्मदा नदीविषयी जर माहिती घ्यायची झालंच तर आपण प्रश्न क्रमांक 2मध्ये पाहिलेला आहे. नर्मदा नदी ही महाराष्ट्रातील याची लांबी खूप कमी आहे मित्रांनो. महाराष्ट्रातील त्याची लांबी आहे पहा 54 किलोमीटर महाराष्ट्रातील लांबी आहे मित्रांनो त्याची.
आणि पूर्ण भारतातील लांबी आहे 1312 किलोमीटर. याविषयी आपण माहिती घेतलेली आहे प्रश्नात आधीच्या. तर पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 19. 19 नंबरचा प्रश्न पहा मित्रांनो. मन्याड, लेंडी या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? प्रश्न नीट ऐका. मन्याड, लेंडी या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? ऑप्शनमध्ये पहा, लक्षात येईल तुम्हाला माहीत असतील. तर ह्या मन्याड आणि लेंडी ही नदी 100% ध्यानात ठेवा मित्रांनो. हा प्रश्न जास्त करून विचारला जातोच. तर ह्या नद्या आहेत गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत मित्रांनो. कोणत्या नद्या? गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत. तर गोदावरी नदीच्या उपनद्या जर पाहायच्या म्हणलं तर मित्रांनो ध्यानात राहू द्या. उजव्या किनाऱ्याहून मिळणाऱ्या नद्या इकडे लिहितो मी तुम्हाला, उजव्या आणि ह्या डाव्या किनाऱ्याहून मिळणाऱ्या महत्त्वाच्या नद्या सांगतो मित्रांनो मी तुम्हाला. काही थोड्याच आहेत, भरपूर आहेत नद्या, पण आपल्याला महत्त्वाच्या एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाच्या ध्यानात राहतील अशा नद्या तरी पाठ असाव्यात, त्या हिशोबाने मी तुम्हाला सांगतो. उजव्या किनाऱ्याहून मिळणाऱ्या उपनद्यामध्ये सर्वात महत्त्वाची प्रवारा नदी आहे पहा. थोडासा फाउंटचे छोटा करतो म्हणजे सगळ्या नद्या लिहिता येतात मला. 2 नंबरची आहे आपल्या सिंदफणा, नंतर सरस्वती आहे पहा, नंतर बोरा नदी आहे, त्याच्यानंतर मुळा नदी आहे, त्याच्यानंतर कुंडलिक नदी आहे पहा, कुंडलिका, त्याच्यानंतर आहे दुधना, महत्त्वाच्याच सांगू राहिलो मित्रांनो मी तुम्हाला. त्याच्यानंतर आहे कयाधू आणि नाग. ह्या उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या आहेत. तर तुम्हाला मी डाव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या पण सांगतो. त्याच्यामध्ये महत्त्वाचे आहे कादवा, शिवना, खेळणा, मन्याड, लेंडी, खुनी, गाढवी आणि पूस. ह्या महत्त्वाच्या आहेत मित्रांनो. अनेक पण आहेत, तुम्ही बुकमध्ये पाहू शकताय. ह्या महत्त्वाच्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, ह्या लक्षात ठेवा कमीत कमी. तर आपण या प्रश्नामध्ये विचारलेल्या जे मन्याड आणि लेंडी आहे तर ती डाव्या किनाऱ्यावरून येणार आहेत, हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 20. शेवटचा क्वेश्चन आहे मित्रांनो सिरीजमधला, नदी प्रणाली या सिरीजमधला. कोल्हापूर जिल्ह्यातील जीवनवाहिनी म्हणून कोणती नदी ओळखली जाते? तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विचारला आहे प्रश्नामध्ये, कोणती नदी जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते? तर कोल्हापूर जिल्ह्यातील मित्रांनो पंचगंगा ही नदी कोल्हापूर जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते. तर ही पंचगंगा जी नदी आहे मित्रांनो, ही कृष्णा नदीची उपनदी आहे. कोणत्या नदीची? कृष्णा नदीची उपनदी आहे. तिच्या नावातच दिलेलं आहे मित्रांनो पंचगंगा, म्हणजे 5 नद्या आहेत त्याच्यामध्ये. 5 नद्या मिळून ती पंचगंगा नदी तयार झालेली आहे. तर त्या 5 नद्या तुम्हाला माहीत आहेत का मित्रांनो कोणत्या आहेत? त्याच्यामध्ये 5 नद्यामध्ये 1 नंबरला येते कुंभी, 2 नंबरला कासारी, 3 नंबरला तुळशी, भोगावती, या उपनद्या आणि एक सरस्वती ही गुप्त नदी मिळून 5 नद्या होतात, त्यामुळे तिला पंचगंगा असे म्हटले जाते. तर याचं उत्तर आहे मित्रांनो पंचगंगा ही कोल्हापूरची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण महाराष्ट्राच्या भूगोलमधील नदी प्रणाली या घटकावरील अत्यंत महत्त्वाचे असे 20 प्रश्न पाहितलेले आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच जर काही चूक झाली असेल ह्या व्हिडिओमध्ये तर एक तुम्ही तुमचा छोटा भाऊ या नात्याने मला काही मिस्टेक झाली असेल तर नक्कीच सांगा व्हिडिओमध्ये कमेंट करून. तसेच व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, कारण की पोलीस भरती, तलाठी भरती तसेच सर्व सेवा भरतीसाठी हा उपयुक्त असा व्हिडिओ आहे. आणि काही चेंजेस असेल तर नक्की कळवा मित्रांनो. धन्यवाद.